तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच या सगळ्यामध्ये राजेशने जे नाटक सुरू केलं आहे त्याच्यावरती जरी कुणाचा विश्वास नसला तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता मालिका एका वेगळ्याच पॉइंटवरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच राजेशचं सत्य शोधता शोधता ईश्वरीला अर्णवचे बाबा आता भेटलेले असल्या कारणाने आपल्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ईश्वरीने आता मात्र अर्णवच्या बाबांना या सगळ्यामध्ये घरामध्ये आणत खरा सूत्रधार किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या सगळ्या घटना या आता अर्णवच्या समोर आणत आपली आई कशा पद्धतीने निर्दोष आहे किंवा आपल्या आईने या सगळ्यामध्ये काहीही केलेलं नाहीये हे सत्य कशा पद्धतीने समोर आणलेलं आहे सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. आजच्या भागात तर आता आपण पाहिलेले आहे की इकडे छोट्या बाळाला घेऊन राजेश आता धावत पळत तिकडून निघून गेलेला आहे आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांना मात्र आता संशय आलेला आहे. काहीतरी गडबड आहे आणि आता हे सगळं काय आहे हे पाहण्यासाठी दोघ जण त्याच्या आता मागावरती चाललेले आहेत. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे ईश्वरी सांगते, जर का आता हा बाळाला पळून घेऊन जायचा प्रयत्न करतोय ना, म्हणजे याला सगळं आठवतंय, हा या सगळ्यामध्ये आपल्याला मात्र आता अडकवण्याचं प्लॅनिंग करत आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना मग अर्णव म्हणतो आपण बाहेर जाऊन बघूया. तर दोघं ज्या वेळेला बाहेर जाऊन बघतात नाटकी आता इकडे सांगायला लागतो, काही नाही, बाळाला मी आता खेळवत होतो, म्हणजे बाळाला या सगळ्यामध्ये जरा तरी बरं वाटावं याच कारणासाठी हे सगळं चाललं होतं. असं म्हटल्यावरती अर्णव आणि ईश्वरी यांना लक्षात आले काहीतरी हा आता आपल्यासोबत डबल गेम खेळतोय. याला या सगळ्यामध्ये आता मात्र जर का रंगे हात पकडायचं असेल तर मात्र आपल्याला मोठा प्लॅन करायला लागेल. काय हा नक्की करतोय हे समजलंच पाहिजे. असं म्हणत आता इकडे अर्णव सांगतोय, मला तर काहीच कळत नाहीये. मुळातच त्यांनी आता तुझ्या बाबांना या सगळ्यामध्ये ॲक्सिडेंट घडवून आणला आणि ते का, यावरती ईश्वरी सांगायला लागते, बाबांचा ॲक्सिडेंट मुळातच याच कारणासाठी यांनी घडवून आणला कारण आता बाबांना याचं खरं रूप समजलं होतं आणि त्याच कारणासाठी त्यांनी हे सगळं केलंय. यावरती अर्णव म्हणतो, मग याला असं पकडून चालणार नाहीये. मुळातच आता इकडे मी त्या म्हणजे भाईला कॉल करतो, तो दादा आणि त्यानंतर ती रिया, हे जर का समोर आले ना तर मात्र या सगळ्या गोष्टी आता क्लिअर होतील. यावरती मग आता लगेचच ईश्वरी सांगायला लागते, ठीक आहे सर, पण त्याचबरोबर आपल्याला त्या धुमाळांचा पण विषय सोडायला नको आहे. मुळातच त्या धुमाळांची काही माहिती मिळाली का? यावरती लगेचच अर्णव म्हणतो, नाही, सध्या तरी त्या धुमाळांच्या विषयी मला काही कळालेलं नाहीये, पण या सगळ्यामध्ये काळजी करू नको, माझं तिकडे पण लक्ष आहे. इकडे आता एकाच वेळेला अनेक आघाड्या सांभाळत दोघं आता मात्र सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतायत. मग आता ईश्वरी विचार आणि त्यानंतर तिला आता आठवतं की त्या दिवशी आपण आता मंदिरात गेलो होतो त्यावेळेला आपल्याला बाबा भेटले होते. एक जर का सत्य समोर आणायचे असतील तर अर्णवच्या बाबांना या सगळ्यामध्ये समोर आणणं हे गरजेचं आहे. मुळातच अर्णवचे बाबा जर का घरी आले तर कदाचित अंजली ताई सुद्धा या सगळ्यामध्ये सुधारतील किंवा अंजली ताई सुद्धा नॉर्मल वागायला लागतील. म्हणून आता जंग पछाडत ईश्वरी इकडे बाबांचा शोध घेण्यासाठी चाललेली आहे. ज्या वेळेला ईश्वरी बाबांचा शोध घेण्यासाठी आता इकडे येते आणि त्याच वेळेला तिला आता इकडे बाबा भेटलेले आहेत. ज्या वेळेला तिला आता बाबा भेटतात त्यावेळेला ती आता याला सांगायला लागते, हे बघा, तुम्ही कोणापासून पळताय आणि ज्या कोणापासून पळत असाल ना तर आपल्या मुलासाठी घरी चला. यावरती ते म्हणतात, नाही, मी कुठेही येऊ शकत नाहीये. मुळातच माझ्या मुलाच्या मनामध्ये माझ्याविषयी खूप मोठी अढी आहे हे मला समजलेलं आहे. यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, तुम्हाला कसं काय समजलं की तुमच्या मुलाच्या मनामध्ये तुमच्याविषयी अढी आहे ते? त्यावरती ते सांगतात, खरं तर मला या सगळ्याचा आढावा मिळतो आहे, म्हणजे मुळातच जे काही आहे त्याच्या आईचा जीव जो कोणामुळे गेला तर माझ्यामुळे, असं आता तो समजतो आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ईश्वरी, जर का तुम्ही समोर नाही ना आलात
तर मात्र त्यांचा गैरसमज होऊ शकतो. मुळातच तुम्हाला माहीत नसेल, पण या सगळ्यामध्ये आमचं सुद्धा म्हणजे संसारिक जीवन आहे ना, ते याच एका गोष्टीवरती अडलेलं आहे. या सगळ्यामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त तुम्हीच वाचवू शकता. हे सगळं कसं घडलं होतं, काय घडलं होतं? मुळातच ज्या बाईसोबत आता मात्र तुमचा म्हणजे हे व्हायरल झाले होते, ज्या बाईसोबत तुम्ही आता म्हणजे एकमेकांच्या सोबत पकडला गेला होतात ना, ती बाई दुसरी तिसरी कोणी नाही आहे, ती माझी आई आहे. आणि हे फोटो ज्या वेळेला अर्णव सरांच्या समोर आलेत ना, तिथपासून आता इकडे जोपर्यंत सत्य सिद्ध होत नाहीये, आमचा संसार टिकू शकत नाहीये. आणि त्याचवरती मग आता इकडे सांगायला लागतात, बाबा जर का घरामध्ये हे माणसं असतील ना, तर आता बाहेरच्या माणसांची काहीच गरज नाहीये. त्यावरती ईश्वरी म्हणते, म्हणजे घरातल्याच लोकांनी तुम्हाला आता हे सगळं केलं का? यावरती ते म्हणतात, हो, त्या मामीपासून सावध राहा. मुळातच या सगळ्यामध्ये तीच आता टपलेली आहे. तिला या सगळ्या प्रॉपर्टीचा हाव आहे. तिने आता या सगळ्यामध्ये माझ्या बायकोला म्हणजे आता अर्णवच्या आईला सुद्धा या आधी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण आता तिचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, म्हणून तिने असा डाव खेळला. मला 100% गॅरंटी आहे की या सगळ्यामध्ये ती आणि तीच कारणीभूत आहे आणि तीच हे सगळं करत आहे. त्यामुळे तू सावध राहा बाळा, कारण कधी ती बाई काय करेल ना, या गोष्टीचा काही नेम नाहीये. कारण आता तुमच्या संसारावरती सुद्धा आता ती या सगळ्यामध्ये हे करू शकते. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सांगायला लागते ईश्वरी, नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता म्हणजे मला तुम्हाला एकच गोष्ट विचारायची आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आता घरी परत येऊन हे सगळ्या गोष्टी सुरळीत करू शकाल का? यावरती मग ते म्हणतात, नाही, मी खरंच आलो ना तर मात्र तिकडे खूप मोठा गोंधळ. आणि म्हणूनच मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये घरी परत या. तुमच्यामुळे सगळं जे काही आता आपल्या गोष्टी आहेत ना कुटुंबातल्या, त्या सगळ्या नीट होतील. असं म्हटल्यावरती ते सांगतात, जरी मी तिकडे आलो ना तरी सुद्धा मला नाही वाटत आता की माझ्यावरती विश्वास ठेवेल अर्णव. यावरती ती सांगायला लागते, त्या सगळ्याची तयारी मी करेन, पण आता या सगळ्यामध्ये तुमच्याकडे असा काही पुरावा आहे का की ज्याच्यामुळे आपण सिद्ध करू शकू की या सगळ्यामध्ये आता म्हणजे वल्लरी मामी भूतकाळामध्ये इन्व्हॉल्व होत्या? त्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, मुळातच पत्रकारांना बोलवणारी ही फक्त आणि फक्त वल्लरी होती. वल्लरीला जर का आता या सगळ्यामध्ये पत्रकारांनी ओळखलं तर यावरती ईश्वरी सांगायला लागते, मुळातच ते आता असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, मुळातच या सगळ्यामध्ये धुमाळ आता काही ऐकायला तयार नाहीयेत किंवा धुमाळ आमच्या हातात लागत नाहीये. आणि त्यावरती मग आता ते सांगायला लागतात, एक काम कर, म्हणजे आता ज्या वेळेला ते फोटो वगैरे हे करण्यात आले होते ना, तर त्यावेळेला एक आता फोटोग्राफर होते. ते फोटोग्राफर सुद्धा या सगळ्यामध्ये साक्ष देऊ शकतील. मी तुला त्यांचा पत्ता देऊ शकतो. यावरती ईश्वरी म्हणते, खरंच तुम्ही मला पत्ता द्या, पण आता मी अर्णव सरांना या आधी सगळं सांगेन, पण तुम्ही जर का तिकडे वेळेमध्ये आलात ना तर आणि तरच ते या सगळ्यामध्ये विश्वास ठेवतील. असं म्हटल्यावरती मग आता ते सांगतात, ठीक आहे बाळा, पण आता मी त्या मोहमायेमध्ये अडकू शकणार नाहीये, कारण माझी सात्विका जिथे गेली ना, संसारिक जीवन मला तिथे संपलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ईश्वरी कामाला लागते. त्या फोटोग्राफरचा शोध इकडे आई बाबांची भेट घेते आणि ती सांगायला लागते की आई बाबांना तर आता त्या राजेशला हे करून न्याय मी मिळवूनच देईन, पण आता तुला न्याय मिळवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि त्यावरती मग ती आता आपल्याला कसे अर्णवचे बाबा भेटले होते आणि कशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सगळं सांगितलं, हे सांगितल्यावरती मग मात्र आता सुप्रियाला धक्का बसलाय. काय बोलतेस? आणि ते इतके वर्ष असं जीवन जगतायत? यावरती ती म्हणते, हो, आणि हे सगळं वल्लरी मामींच्यामुळे. यावरती मग आता लगेचच सुप्रिया सांगायला लागते, वल्लरी म्हणजे मला तू एक काम करशील का? तू मला तिचा जर का फोटो दाखवलास ना तर कदाचित मी त्यांना ओळखेन. मग काय, मग आता ईश्वरी जे पाडव्याचे काढलेले फोटो असतात त्याच्यामधला फोटो दाखवल्यावरती सुप्रिया लगेचच वल्लरीला ओळखते आणि हीच तर ती बाई आहे ज्या बाईने मला आता तिकडे आतमध्ये पाठवलं होतं. मी नाही हिचा चेहरा विसरू शकत आणि म्हणूनच इतके दिवस ती आता माझ्यासोबत येत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ईश्वरी सांगायला लागते, आई
आज रात्री अर्णवचे बाबा येणार आहेत. त्या फोटोग्राफरला ऑलरेडी मी आता इकडे बोलवले आणि ते अर्णव सरांच्या समोर सत्य सांगणार आहेत असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, मग मी आज रात्री येणार आहे. ज्या बाईने माझं आयुष्य बर्बाद केलं, ज्या बाईने अर्णवच्या आई बाबांचं आयुष्य बर्बाद केलं, त्या सगळ्यांना आता धडा शिकवायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी त्या जाऊन भेट घेत आणि त्यानंतर ती अर्णवला त्या फोटोग्राफरचं सत्य सांगते. मुळातच वल्लरी मामींनी त्याला आता फोटो काढण्यासाठी बोलवले होते आणि त्याच्या निगेटिव्ह सुद्धा त्याच्याकडे आहेत हे सांगितल्यावरती ती सांगायला लागते. आणि आता अशी एक व्यक्ती तुम्हाला सत्य सांगणार आहे की ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणं तुम्हाला आता जरुरीच असणार आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्णव म्हणतो, कोण आहे ती व्यक्ती? त्यावरती ईश्वरी त्याला खाली आणते. खाली आणल्यावरती ज्या वेळेला समोरचं दृश्य अर्णव आता पाहतोय त्याला तर 440 वोल्टचा झटका बसलाय. तिकडे आता सुप्रिया बसलेली आहे आणि आता स्वतःच्याच बाबांना या अशा वेशामध्ये पाहून अर्णवला खूप मोठा धक्का बसलाय. आणि त्याच वेळेला बाबांनी वल्लरीचा हात धरून असे फरफटत समोर आणत, मुळातच या बाईमुळे अनेक आता लोकांचे आयुष्य बर्बाद झाले. माझ्या आता सात्विकाने या सगळ्यामध्ये आता स्वतःला दोषी धरत तिने आत्महत्या केली. माझ्या 2 मुलांना वाऱ्यावरती टाकून मला जावं लागलं. आणि त्याचबरोबर मला माहीत नसलेली गोष्ट म्हणजे या बाईचं सुद्धा आयुष्य तू बर्बाद केलंस. असं आता हे सगळं बाबा ज्या वेळेला वल्लरीला जाब विचारतायत, अर्णव आणि ईश्वरी हे सगळं पाहतायत. अर्णवला तर आता बाबांशी काय बोलावं काहीच कळत नाहीये. इतके दिवस बाबांच्या बद्दल आता मनामध्ये राग धरून ठेवणारा अर्णव आता मात्र पश्चातापाची त्याला वेळ आलेली आहे. काहीही चूक नसताना आपण त्यांच्यावरती असा राग धरून ठेवला आणि त्यांना किती मोठी शिक्षा दिली की त्यांना आपलं हे सांसारिक जीवन सोडून जावं लागलं असं म्हणत अर्णव स्वतःला दोष देतोय. आता या सगळ्यामध्ये बाबा आणि अर्णव या दोघांची गाठभेट कशी होणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.